नमस्कार. पांडव पंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ती आली अन गेली, तशी ती नेहमीच येते अन जाते. दरवर्षी तिच्या जाण्यापासून पुढच्या वर्षी येण्यापर्यंत तिची ओढ कायम असते. कारण ती येतेच काहीतरी घेऊन आणि जाते काहीतरी देऊन. तिचे येणे म्हणजे आयुष्याला उजाळा असतो. तिच्या येण्याचा थाटच निराळा असतो. भारतवर्षात ती येते आनंद उत्साह घेऊन. ती येते दीप घेऊन. त्या दिव्यासोबत प्रकाश, तेज, दिव्यत्व, अंधाराला शमवण्याची ताकद घेऊन. ती येते गुलाबी थंडी घेऊन. ती येते करवा चौथपासून कर अष्टमी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा, भाऊबीज घेऊन. ती येते अभ्यंग स्नान घेऊन, नवचैतन्य घेऊन, नव्याची खरेदी घेऊन, नवे रंग, नवे वस्त्र, नव्या वस्तू, नवा झगमगाट, नवी आतषबाजी घेऊन. वर्षभराच्या भेटीसाठी स्नेह, प्रेम, उल्हास, आनंद, उत्सव, प्रफुल्लता आणि दिवाळी फराळ. ती आली म्हणजे बाजाराला उधाण येते, फिरायला मजा येते. ती प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होते. खरे तर ती देण्यासाठीच येत असते. घराघराला तिचा सहवास लागतो. तरीही कोणीतरी म्हणतो दिवाळी आली आणि दिवाळं काढून गेली. अहो, ती तर दीप घेऊन येते. तुमचं घर प्रकाशमान करूनच जाते. म्हणूनच तुम्ही तिची आतुरतेने वाट पाहत असता. यंदाची दिवाळी आनंदात साजरी करू असे म्हणून. आज पांडव पंचमी. दिवाळी झाली की त्याच्या 5व्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या पंचमीला पांडव पंचमी साजरी केली जाते. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या महाभारतानुसार याच दिवशी कुरुक्षेत्रात पांडवांनी कौरवांना हरवून हस्तिनापुरावर विजय मिळवला होता. आज पांडव पंचमी आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, पांडव पंचमी का साजरी केली जाते? तर पांडवांनी कौरवांवर विजय मिळवलेला दिवस म्हणून साजरा करतो. लग्न झालेल्या आणि संतती प्राप्तीसाठी स्त्रिया घरासमोर शेणाच्या गोळ्यांचे 5 पांडव मांडतात. प्रत्येक पांडवांची पूजा करून त्यांच्यासारखं गुणी बाळ व्हावं म्हणून आराधना करतात. पांडव पंचमी म्हणजे पांडवांच्या विजयामुळे त्यांची पूजा करून त्यांच्यात असलेले शौर्य, वीरता आणि आदर्श गुणांचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते. संपूर्ण देशभरात पांडवांसारखे पुत्र घराघरात जन्माला यावेत आणि पांडवांचे गुण, शौर्य, वीरता आणि हार न मानण्याची शक्ती आपल्या अपत्यात यावी यासाठी पांडवांची पूजा मोठ्या भक्तिभावाने करण्याची परंपरा प्रचलित आहे. यावेळी श्रीकृष्णाचेही पूजन आवर्जून केले जाते. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्याचे पुजारी कांकेर गावात आजच्या काळातही पांडवांची पूजा करतात. येथे दर 2 वर्षांनी एका मोठ्या यात्रेचे आयोजन केले जाते. कौरवांकडून सर्व काही गमावल्यानंतर पांडव दंडकारण्य भागात काही काळासाठी वास्तव्यास होते. पांडव अज्ञातवासात गेले असता त्यांनी या भागात आश्रय घेतला होता. म्हणून येथील डोंगराचे नाव पांडव पर्वत पडले. या पर्वतावरून पांडव भोपाळतनम जवळील सक्काळ नारायण गुहेत श्रीकृष्णाची मूर्ती असल्याचे पाहायला मिळते अशी आख्यायिका आहे. कार्तिक शुद्ध पंचमी म्हणजे पांडव पंचमी हा दिवस जैन संस्कृतीत ज्ञान पंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जैन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
जैन प्रार्थनास्थळांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्तिक शुद्ध पंचमी हा ज्ञानपूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी ध्यान व प्रार्थना केल्यास ज्ञान प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. ज्ञानपंचमी एक सण म्हणून जैन बांधव साजरा करतात. पांडव पंचमी या दिवसाला कडपंचमी, लाभपंचमी, सौभाग्यपंचमी व ज्ञानपंचमी अशा नावांनीही ओळखले जाते. चातुर्मास विशेष महत्त्व कार्तिक मासी शुद्ध पंचमी. चातुर्मास विशेष महत्त्व कार्तिक मासी शुद्ध पंचमी. पांडवांच्या विजयाप्रित्यर्थ करतात पांडव पंचमी. पांडवांच्या विजयाप्रित्यर्थ करतात पांडव पंचमी. कपट कारस्थान द्यूताने दिला 12 वर्षे वनवास. कपट कारस्थान द्यूताने दिला 12 वर्षे वनवास. ठरल्याप्रमाणे स्वीकारला 1 वर्षाचा अज्ञातवास. ठरल्याप्रमाणे स्वीकारला 1 वर्षाचा अज्ञातवास. कार्तिक शुद्ध पंचमी तिथी अज्ञातवासातून प्रकट. कार्तिक शुद्ध पंचमी तिथी अज्ञातवासातून प्रकट. पाहताच 5ही पांडव कौरवांना पडले संकट. पाहताच 5ही पांडव कौरवांना पडले संकट. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने जगासमोर मोठा आदर्श. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने जगासमोर मोठा आदर्श. कौरव सेनेचा नायनाट सद्गुणांनी साधला उत्कर्ष. कौरव सेनेचा नायनाट सद्गुणांनी साधला उत्कर्ष. गोमयाने पांडव सिद्धता पूजन करतात दारात. गोमयाने पांडव सिद्धता पूजन करतात दारात. गुणगान शौर्यवान पुत्र जन्माला यावे घराघरात. गुणगान शौर्यवान पुत्र जन्माला यावे घराघरात. भक्तीने श्रीकृष्ण नामजप घरोघरी पांडव पूजन. भक्तीने श्रीकृष्ण नामजप घरोघरी पांडव पूजन. आहे प्रचलित परंपरा विनया करते अभिवंदन. प्रचलित आहे परंपरा विनया करते अभिवंदन. पुनश्च सर्वांना पांडव पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.